शिवचंद्रमौळी अनेंद्र माता मुकुटे ढळाली कारुण्य सिंधो भवदुद्धारी तुझवीन शंभो मधुमाता। आज परम पवित्र शिवपुराण कथा 5वा दिवस समर्थ सद्गुरू रत्नाकर महाराजांच्या गुरुवर्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज शिवलीला ग्रंथाची समाप्ती आणि शिवपुराण कथा सर्व सोहळ्याचे आज समाप्तीचा दिवस, शेवटचा दिवस म्हणून सगळ्यांची सेवा करून शेवटच्या दिवशी सुरू केली। सगळ्यांना सेवा करण्यासाठी संधी दिली। आज अत्यंत परमपावन आणि पवित्र आज समाप्तीचा दिवस। गेली 4 दिवसापासून चिंतन मनन परमार्थाचं चिंतन मनन करत आहोत। भगवान शिवजींचं आणि त्यांच्या लीलांचं ज्ञान ग्रहण करत असताना, श्रवण करत असताना जे काही पुण्य प्राप्ती मिळाली त्यातील आजचा हा महाप्रसादाचा दिवस, समाप्तीचा हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे। पहिल्यापासून ज्यांना हे कथामृत श्रवण करता आला ते धन्य आहेत। 2-3 दिवस 2 दिवस सेवा मिळाली ते धन्य आहेत। 4 दिवसात सेवा मिळाली नाही, आजच सेवा मिळते श्रवणाची, ते सुद्धा धन्य आहेत। याच्या शेवटच्या दिवसाला तरी त्यांनी गाठ गाठलेली असली तरी ते सुद्धा धन्य आहे। कारण आज जे सार आहे ते प्रसादाच्या रूपाने मिळणार आहे। म्हणून हा प्रसाद सेवन करायला मिळतोय, म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे। आपण ज्या अत्यंत महत्वाच्या कथा आहेत त्या निवडून करता आपण इतर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज शेवटचा दिवस आहे। सगळ्यांना भजनाची संधी मिळावी म्हणून सगळ्यांना आपण एक सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून थोड्या वेळाची आजची ही शिवकथा राहणार आहे। कारण आज आपण उत्सवाच्या महत्वाच्या टप्प्याकडे चाललेलो आहोत। विनापूजन व्हायचं आहे, महाप्रसाद घ्यायचा आहे। महाप्रसाद पुष्पवृष्टीच्या दिवसाच्या महाप्रसादाचं नियोजन चालू आहे, हे सगळं आपण पाहतोय। आणि म्हणून थोड्या वेळामध्ये हे सगळे आपल्याला लाभ घ्यायचे आहे। म्हणून आज थोडासा भाग तुमच्यासाठी आम्ही देणार आहोत। पण थोडासा जरी भाग असला, कमी वेळेचा भाग असला, रोज 2 तासाचं श्रवण होत असलं, आज 1 तासाभराचं श्रवण होत असलं तरी सुद्धा त्या प्रत्येक कथामृतामधून अत्यंत महत्वाचा बोध आपल्याला मिळतोय। तसेच आजच्या दिवसाला आपण काही निवडक भाग, एका कथेचा निवडक भाग घेतलेला आहे। आपण काल
संधीचं चरित्र पाहिलं आणि अत्यंत परमपावन आणि पवित्र करणारं ते चरित्र होतं. एक महान पतिव्रता, एक तपस्विनी साध्वी म्हणून तिची गणना झाली त्रैलोक्यामध्ये. अशा संधीचं आपण काल संपूर्ण चरित्र पाहिलेलं आहे. अशाच एका पतिव्रतेचं आजही आपण चिंतन करणार आहोत. आपण ज्या आश्रमामध्ये आपण ही सेवा करतोय त्या दत्तनगरीच्या आश्रमामध्ये भगवान दत्तात्रयांचं अधिष्ठान इथं अखंड आहे आणि त्यांच्या माता पित्यांचं आज आपण चरित्र कथन थोडस घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आता आपली वाटचाल अशी सुरू आहे की आता आपण दत्त भगवंतापर्यंत आलोय. उद्याच्या अगर दिवशी गुरूंचे चरित्र कथन होणार आणि पुष्पवृष्टी दिवशी जगाला उपदेश होणार, असे हे टप्पे एक आता वाढत चाललेले. म्हणून आज त्यांच्या माता पित्यांचं, अत्रि मुनींचं आणि सती अनुसूयेचं, त्यांच्या चरित्राचं थोडस कथन आपण करणार आहोत. त्यांच्या सेवेविषयी आपण थोडासा भाग जाणून घेणार आहोत. सती अनुसूया आणि अत्रि मुनी हे पती-पत्नी आहेतच, परंतु अत्रि मुनी महातपस्वी आहेत. कठोर अशी तपश्चर्या करणारे ते एक महान ऋषी आहेत. आणि नुसते अत्रि मुनीच तपश्चर्या करतायत अशी गोष्ट नाही, तर सती अनुसूयेची सुद्धा कठोर तपसाधना आहे. म्हणजे असं नाही की एकाचीच सेवा आहे, नवऱ्याची सेवा आहे पत्नीची नाही, पत्नीची आहे नवऱ्याची नाही, असं नाही. दोघांची सेवा, कठोर तपसाधना दोघांचीही अखंडपणानं चालू राहत असते. आणि हा जो प्रसंग आहे, हा प्रसंग चित्रकूट पर्वतावरचा आहे. आणि या चित्रकूट पर्वतावरती कामदा वन आहे. त्या कामदा वनामध्ये अत्रि मुनींचा आश्रम. आणि त्या आश्रमामध्ये हे राहत असत. त्यांचा शिष्य परिवारी काही मोजके शिष्य सेवेला, काही ज्ञान ग्रहण करण्यासाठी आलेली, असं ते आश्रमाचं स्वरूप. दैनंदिन नित्यनेम, सेवा, तप, साधना हे सगळं. आणि त्या कामदा वनामध्ये ह्या आश्रमात राहत असताना कधी कुठली वेळ काय येईल सांगता येत नाही. निसर्गाचे कोप कधी येतील हे सांगता येत नाही. आणि निसर्गाच्या प्रभावानं त्याचा माणसावर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. तर निसर्ग कोणाच्या हाती नाही. आणि मग त्या अखंडपणाने त्यांची सेवा चालू असताना खूप मोठा दुष्काळ त्या भागामध्ये पडला. थोडा तितका नाही, 1-2 वर्षाचा नाही, 10-5 वर्षाचा नाही, 5-25 वर्षाचा नाही, तर 100 वर्षाचा दुष्काळ पडला. खूप मोठा दुष्काळ, 100 वर्षाचा खूप मोठा दुष्काळ त्या परिसरामध्ये पडलेला होता. म्हणजे कोणत्याही प्रकारचा पाऊस पाणी नाही. पाऊस पाणी नसल्यामुळे जमिनीमध्येही पाणी नाही. जी पिकं आहेत ती सगळे कोमेजलेल्या अवस्थेमध्ये, अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये दिसत आहेत. नुसत्या पिकांचेच हाल होतात असं नाही, त्याचा परिणाम सगळ्यावर होतो. सगळ्या मनुष्य मात्रांवर सुद्धा
हा परिणाम दिसू लागला, मोठी जीवित हानी होऊ लागली. शेवटी खायला पाहिजे ना सगळ्यांनाच. अन्न पाणी निवारा, अन्न वस्त्र निवारा हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या पाहिजेतच. आणि मग खूप मोठी जीवित हानी सुद्धा होऊ लागली, कारण पाण्याशिवाय काहीच करू शकत नाही. अत्यंत दुःखी अवस्थेत सगळे लोक त्या ठिकाणी होते. कुणालाही समाधान नव्हतं, सगळे चिंतेमध्ये होते, दुःखामध्ये होते. आणि हे सगळं दुःख सती अनुसयेला काही बघू वाटेल. आणि तिनं आपल्या पतिराजाला विनंती केलेली आहे. ते म्हणले, हे हाल आता काही बघू वाटेना. जनावरांचे हाल, माणसांचे हाल, पिकांचे हाल हे आता काही बघू वाटेना. अत्यंत सगळे दुःखी दिसत आहेत. तर यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे, पाऊस पाणी पडलं पाहिजे, किंवा काहीतरी येणार सुखप्राप्ती झाली पाहिजे. याच्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. आता प्रसंग कोणताही असो, आपल्या हाती काय असतं? काय असतं आपल्या हाती? आपल्या हाती एकच असतं, भगवंताला प्रार्थना करणे, एवढंच आपल्या हाती असतं. पण ते करण्याचं सद्भाग्य, ते करण्याची सद्बुद्धी आपल्या ठिकाणी नसते. म्हणून आपलं कार्य वाया जातं, किंवा आपल्याला दुःखाला सामोरं जावं लागतं. प्रत्येक प्रसंगाच्या वेळी किंवा प्रत्येक दिवशी जर भगवंताचं चिंतन झालं तर निश्चितपणाने त्यातून काहीतरी मार्ग निघतो. पण आपण तसं करत नाही. साधू संत यासाठी जन्माला आलेले असतात. ते काही स्वतःचा प्रपंच करण्यासाठी जन्माला आलेले नसतात. ते दुसऱ्यांसाठी जन्माला आलेले असतात. जे स्वतःसाठी जन्माला आलेले ते संत नसतात. कारण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविकी परोपकार. जगताच्या कल्याणासाठी जे जन्माला येतात ते संत असतात. आणि आपलं पोट भरायसाठी, स्वतःचा स्वार्थ करायसाठी जे कार्य करतात ते संत नसतात. याच्यात फरक. कापडं संताची घातलेली असतील, वेश परिधान केलेले असतील, पण ते संत नसतात. जगताचा कळवळा ज्यांना आहे ते संत असतात. परोपकारासाठी सांगितले देवा प्रसादिक मेवा ग्रहण करा. हा परोपकार रूपी प्रसाद, हा प्रसाद आहे. अनेक प्रकारचे प्रसाद आहेत. तुम्हाला फक्त प्रसाद पुढं आल्यावर खायचे एवढं फक्त माहिती आहे, बाकी काही माहित नाही. अनेक प्रकारचे प्रसाद भगवंताच्या माध्यमातून, साधू संतांच्या माध्यमातून, आई वडिलांच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात. गुरूंच्या माध्यमातून मिळत असतात. अनेक वेळा आपल्याला असे प्रसाद मिळालेले असतात. पण आपण उपकार जाणणारे नसतो. उपकार विसरणाऱ्यामध्ये आपला नंबर फार लवकर लागतो. कारण ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांना सुद्धा आपण उलट बोलायला, माघारी बोलायला तो वेळ लावत नाही. मग ती उपकार जाणणे ही गोष्ट दूर आहे. तिने जर आपल्याला जन्माला घातलं नसतं, त्यांच्यामुळेच आपण जन्माला आलो. त्यांनी दिलेला हा दिव्य प्रसाद आहे की ज्यामुळे आपण हे जग पाहतोय. भगवंताने दिलेला आपल्या आई वडिलांना हा एक दिव्य प्रसाद आहे. तो प्रसाद आई वडिलांना दिला भगवंताने, आणि त्याच प्रसादाच्या माध्यमातून आपण जगामध्ये अवतरण झालेले आहे. आपण हे जगत पाहू शकतोय. हा सुद्धा प्रसाद आहे. सद्गुरूंनी अनेक वेळा प्रपंचामध्ये तुम्हाला आशीर्वाद घेऊन वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद दिलेला असतो.
कुणाला पुत्रप्राप्तीचा प्रसाद दिलेला असतो, कुणाला नोकरीच्या माध्यमातून प्रसाद दिलेला असतो, कुणाला इतर कामाच्या माध्यमातून प्रसाद दिलेला असतो, पाण्याच्या माध्यमातून दिलेला असतो, इतर पिकांच्या माध्यमातून दिलेला असतो. प्रकार वेगवेगळे आहेत. हे सगळे प्रसाद आपल्याला मिळालेले असतात. म्हणून आपण जाण ठेवणं हे गरजेचं आहे. हा कळवळासाठी अनुसूयाला आला आणि त्यांनी विनंती केली की काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. म्हणजे आता दुसरा काय मार्ग आहे आपल्या हाती, भगवंताचं चिंतन करण्याशिवाय. आणि म्हणून तपश्चर्येला प्रारंभ केला. कठोर अशा तपश्चर्येला अत्रि मुनींनी प्रारंभ केला. तपश्चर्याला प्रारंभ केला, सुरुवात झाली तपश्चर्या. आता ही सुद्धा तपश्चर्या काहीही ग्रहण न करताच होती. बहुसंख्य तपश्चर्या ह्या निर्जली स्वरूपातील उपवासाच्याच असतात. फार थोड्या तपश्चर्या इतर स्वरूपामध्ये आहेत. आणि म्हणून कठोर अशी ही तपसाधना निर्जली उपवासाला त्याची सुरू झाली. आणि तपश्चर्याला प्रारंभ झाला, अशा अनेक वर्षे लोटली, चालू होती तपश्चर्या. ही तपश्चर्या इतकी दिवस चालली, खूप मोठी तपश्चर्या. आणि अत्रि मुनींची तपश्चर्या तर चालू होतीच होती, पण त्यांच्या बरोबर सती अनुसूयेनं तिचा असा दृढ संकल्प असायचा की जोपर्यंत पतींची तपश्चर्या संपन्न होत नाही, संपत नाही, तोपर्यंत अन्न ग्रहण करायचं नाही. म्हणजे तिचा सुद्धा निर्जली उपवास म्हणजे दोघांची सेवा, पराकोटीची सेवा आहे दोघांची. म्हणजे एका पतिव्रतेनं आपल्या पतीसाठी केलेली सेवा ही सुद्धा किती कठोर आहे. आणि पतीनं सुद्धा जगतासाठी केलेली ही सेवा ही सुद्धा तपश्चर्याच्या माध्यमातून ती सुद्धा किती कठोर आहे. त्या दोघांची सेवा इतकी झाली, पुण्य त्यातून इतकी निर्माण झाली की सगळ्या देव लोकांचं लक्ष लागलं यांच्याकडे. आणि अनेक देव, अनेक ऋषी आणि अनेक नद्या अत्रि मुनींच्या दर्शनासाठी तिथे येऊ लागल्या. बघा, त्या साध्या गोष्टी नसतात. तिचं काय, ती एका धनगराला हिरा सापडला तर त्याला त्याचं काय मोलच कळलं नाही, काय चमकते कोणाला काय ती हिरा आहे काय काय कळलं नाही. आणि तो काहीतरी असेल म्हणून त्यानं ते उकरट्यात तिला टाकला. त्याला त्याचं महत्व कळलं नाही. तसं आपल्याला अनेक गोष्टीचं महत्व कळलेलं नसतं. किती तपश्चर्या झाल्या, किती अनुष्ठानं झाली, किती पारायण झाली, ह्याचं मोजमाप नसतं. पण त्याचं कोणाला स्वैर सुद्धा नसतं आणि त्याचं कोणाला आठवण सुद्धा नसतं आणि ते ध्यानात सुद्धा येत नसतं. आणि मग हे सगळं कोणासाठी केलं हे त्यांना माहितच नसतं. हे कशासाठी केलं हे माहितच नसतं. आणि म्हणून ही तपसाधना चालू असताना अनेक देव, अनेक ऋषी आणि अनेक अशा पवित्र नद्या सुद्धा दर्शनाला येऊ लागल्या अत्रि मुनींच्या. त्यांची तर ध्यानधारणा चालू आहे, त्यांच्या डोळे उघडून बघायचा विषय नाही, तरी पण येऊन आपलं दर्शन घेऊन काय चांगलं भेट देऊन, आपण म्हणतो भेट देऊन जायचं, चला जाऊ दर्शन घेऊन आपलं भेट देऊन काय चांगले बघून जाऊ, असं म्हणून सगळे धावती भेट देण्यासाठी, दर्शनासाठी त्या ठिकाणी येऊ लागले. काही जण आले. आल्यानंतर कुठल्याही आश्रमात महाराजांच्या गेल्यानंतर काही नवीन असतील काही माणसं
ते गेल्यानंतर त्यांना एक चौकस बुद्धी असते तर काय चाललंय काय नाही, की बुवा लोक काय काय करते ती नेमकं कसं यांचं काय काय असतंय, खरंच असं होतं का, नेमकं कोणाकोणाला झाले आणि असं कुठं होतं का, अशा अनेक त्याचे विकल्प कल्प विचार अनेक असतात आणि त्याची चर्चा होत असते. ही सामान्य पातळीवरच्या माणसांची चर्चा झाली. काही जण बुवा लोकांच्या बाबतीत चर्चा करत असतील, काही भजनिकांच्या बाबतीत चर्चा करत असतील, काही कीर्तनकारांच्या बाबतीत चर्चा करत असतील. सामान्यपणानं ज्या जे त्यांना शंका वाटतात त्याच्यावरती चर्चा करतात. तसं हे देव लोक हे काही साधे नाही. हे काय बाकीची चर्चा करणार नाहीत. ऋषीगण आलेले ते काय बाकीची चर्चा करणार नाहीत. सामान्य ते कशाची चर्चा करायला लागले, ते कशाचा विचार करायला लागले, की हिता आपण बघतोय म्हणले आत्री मुलींचे बी तपश्चर्या कठोर चालू आहे. कितीतरी वर्ष झालेली अजून चालूच आहे. सती अनुसूयेनं पण काही खाल्लेलं नाही आणि तपश्चर्या पूर्ण झाल्याशिवाय ती काय खाणार नाही. एवढा मोठा दृढ संकल्प तिचा पण आहे. मग ह्याच्यात त्याने दोन प्रश्न निर्माण केले, दोन प्रश्न काढले शोधून, की ह्याच्यातली दोघातली श्रेष्ठ सेवा कोणाची. आता बरं आहे, सती अनुसूयेची सेवा श्रेष्ठ आहे का आत्री मुलीची सेवा श्रेष्ठ आहे, त्यांची तपश्चर्या श्रेष्ठ आहे. एकाची तपश्चर्या आणि एकाची सेवा. मग आता हे त्यांची तपश्चर्या श्रेष्ठ का सती अनुसूयेची सेवा श्रेष्ठ, ह्याचा तिथं विचार विमर्श संवाद एकमेकाला तिकडे नाही. तुला काय वाटते, त्याला काय वाटते, नेमकं दोघातलं कोणाचं श्रेष्ठ आहे. आता काय काम आहे काय, आलोय आपण दर्शन घ्यायचं, काय असेल ते चहा पाणी घ्यायचं, काय खुशाली विचारायची कसं चाललंय कमी जास्त आणि निघायचं. पण एवढ्यावर सगळं संपत नसते ना. आणि पुन्हा कितीतरी वर्षाचा काळ लोटलेला असतोय आणि मग त्या मठाचं कसं ह्या मठाचं कसं आलेलं असतं. एक एक गोष्टी त्याला कितीतरी काळ लोटलेला असतो, कितीतरी वर्ष संपलेली असतात, पण विषय हे संपत नसतात. तसं इथे चर्चा खूप चालू लागली, कोणाचं नेमकं श्रेष्ठ आहे. काय जण म्हणायचं सती अनुसूयेची सेवा फार मोठी आहे. शिष्याला पण वाटतं ना, काय जण सूर्यकथांची सेवा फार मोठी असं वाटतं. ते वाटणाऱ्याला काय नको म्हणता येत नसते, पण वाटतं. बाकी कोणाला वाटलं नाही वाटलं तर केशव आणि 2-3 मास्तरांना तर नक्की वाटतं. आणि मग बाकीच्या ना जे काय सेवेकरी मंडळ आहेत किंवा हे जसं भगवान शंकराचे शिवगण आहेत, तसे आमचे सेवेतले शिवगण जे पूजेच्या विधीला असतात ते आमचे गुरुगण म्हणायचे त्याला. ते शिवगण आणि हे गुरुगण. मग हे आमच्या गणाला बाकीचं काय आवडत नाही. ते म्हणजे आमच्या महाराजांची तपश्चर्या जास्त असतात. एक उदाहरण म्हणून सांगितलं, तसं काय नाही. आणि मग ही चर्चा सुरू असताना चर्चा वगैरे सगळ्या झाल्या, चर्चा सगळ्या संपल्या आणि चर्चा संपून किती वेळ चर्चा करणार, चला उचला आपलं गबाळ, चला निघूयात आपल्या आपल्या घरला. सगळं गप्पा मारून सगळं टायमिंग संपल्यानंतर चला म्हणले आपण स्वस्थानात आपल्या आपल्या जाऊया. सगळेजण निघून गेले, पण गंगा नदी त्या ठिकाणी आलेली होती. ती गंगा मात्र कधी नाही, ती तिथंच थांबून राहिली. सगळे गेले गेले, ऋषी गेले, देव गेले, सगळे नद्या गेल्या बाकीच्या आलेल्या, आणि गंगा नदी मात्र त्या ठिकाणी गेली नाही, थांबली. त्याच ठिकाणी थांबून राहिली. थांबून राहिल्यानंतर असे बरेच दिवस, बरेच वर्ष ही तपश्चर्या चालू होती. किती वर्षाचा काळ तपश्चर्या चालू होती? 54 वर्षाचा काळ तपश्चर्या चालू होती.
अत्रि मुनींची. एवढा मोठा पल्ला तपश्चर्येचा चालू होता आणि इकडे तर दुष्काळ चालू आहे. तरी सुद्धा काय पाऊस नाही, काय नाही. म्हणजे परीक्षा तर देव किती पाहतो, तुला अंत नाही इतके परीक्षा पाहतो. आता त्यांच्या एवढ्या परीक्षा होतील म्हणजे तर आपल्या किती परीक्षा होतील. पण आपण परीक्षा द्यायच्या भानगडीच पडत नाही. पहिल्याच परीक्षेला पोत भरलेलं असतं, देव सगळं त्या पोत्यात टाकून चंद्रभागेला अर्पण केलं असतं. तुम्ही आणि तुमची सेवा आम्हाला नको बाच. आणि असं कुठं असते काय, आम्ही सेवा असं हो असं करावं. सगळं ते पोत्यात समर्पित केलेलं असतं. आणि मग 54 वर्षाचा काळ लोटल्यानंतर, इतका काळ लोटला, 54 वर्षानंतर समाधी अवस्था त्यांची कमी झाली, तपश्चर्या समाप्त झाली. तपश्चर्या समाप्त झाली, पण इतके दिवसांनी तपश्चर्याने अन्न नाही, पाणी नाही, ताण लागलेले असणार, भूक लागलेली असणार. शरीर आहे शेवटी, ते मागत असते. आणि मग पहिल्यांदा त्यांनी पाणी मागितलं सती अनुसार. म्हणजे मला तहान लागली, पाणी आणून दे. पाणी आणून दे म्हटल्यानंतर मग त्यानं तांब्या घेतलाय. पाणी आणायला सांगितले, पण पाणी हाय कुठं? पाणीच नाही, पाण्याला थेंबही नाही. झाडं सगळी जळून गेली. 100 वर्षे पाऊस नाही, दुष्काळ पडलाय, पाण्याला थेंब कुठं दिसत नाही. पाणी आणायचं कुठं? एक असतंय, सांगितले काम सेवका करावे, नाही म्हणायचं नसतं. आता बघा, तिथं पाण्याला थेंब नाही तरी सुद्धा ती नाही म्हणते का? ती बाकीचं काय उत्तर करते का? तुम्हाला काय कळत नाही का? 100 वर्ष झालं पाऊस पडणार आहे, दिसत नाही का डोळ्याला? मी कुठलं पाणी आणू? तिथं विहिरी कोरड्या पडतात, नदी कोरड्या पडतात, मी कुठलं पाणी आणू? काय आहे का उत्तर? काय आपला इळातनं 5 तास शिमका होतो, असून सुद्धा होतो, नसून नाही, असून होतो. इथं नसताना सुद्धा काय नाही. चला, पाणी आणायला सांगितले, पुढचं विचारायचं नाही आणि पुढचं बोलायचं नाही. हे सती असलेल्या पतिव्रतेचं लक्षण असतं. राजा हरिश्चंद्रावर किती वाईट वेळ आलेली होती. एवढं राज्य सोडून त्याला जावं लागलं. किती हाल झाले पत्नीची, मुलाबाळांचे. ते म्हणले का आम्ही येत नाही, आम्ही बसतो बाबा इथेच, तुला काय जायचं जा, तुझं वचन तुझं काय असेल तू बघ जा, काय म्हणले का? स्वप्नात दान दिलेलं होतं राजा हरिश्चंद्राने. स्वप्न पडलं आणि भगवंतानी परीक्षा घ्यायसाठी स्वप्नात परीक्षा घेतली आणि म्हणजे मला काय दान देतोस का नाही? देतो म्हणलं, काय मागायचे मागा. काय नाही म्हणजे मला तुझं राज्य पाहिजे. दिलं म्हणजे. हे कशात? स्वप्नामध्ये. सकाळी उठला, अजून दिवस उगवायचा होता, पहाटेच उठला, जागृत अवस्था झाली आणि त्याला लक्षात आलं आपण स्वप्नामध्ये भगवंताला शब्द दिलेले, वचन दिले की तुला राज्य मी दिलं. त्यांनी मागितलं, आपण दिलं. मग आता आपला या राज्यावरती अधिकार राहिलेला नाही, आता हे राज्य सोडून जावं लागतं. मग बायका मुलांना त्यांनी बोलावून घेतलं जवळ आणि सगळ्यांना सांगितलं की म्हणजे असं असं घडलेलं आहे. मग हे राज्य आपलं राहिलेलं नाही, हा राजवाडा आपला राहिलेला नाही. आता आपल्याला हा राजवाडा सोडून जायचा आहे, हे राज्य सोडून जायचं आहे. हे सैनिक, हत्ती, घोडे, सोनं, पैसा ह्यातलं आपल्याकडे काय नाही, आता काही सुद्धा आपल्याकडे नाही. कारण आपण काय केलंय? दान केले. इथं आपला अधिकार नाही. मग दिवस उगवायच्या आत आपल्याला इथून बाहेर निघायचं आहे. दिवस उगवायच्या इथनं बाहेर निघायचं आहे.
तुका म्हणे इथे असावे लागते जातीचे येऱ्या गाबाळाची काम नाही. ती काही सामान्य नव्हती मुलं किंवा ती बायका पोरं सामान्य नव्हती. जसं आज्ञा मिळेल तसे ते वागले. सोडायचे चला सोड म्हणले आणि दिवस उगवायच्या आत राज्य सोडून गेले निघून. बायका पोरांसहित कितीतरी हाल पुढे झाले त्या बायका पोरांचे. त्याचं वर्णन करता येत नाही इतकं हाल झाले त्यांचे, ते तुम्ही ऐकू सुद्धा शकणार नाही इतके वाईट हाल झालेले. तरी सुद्धा वचन जागवतात. तुम्ही आम्ही वचनाला पक्के नाही. ते कच्चन पक्क कशात आहे? वचनात आहे. कुठं कुठं वचन दिले ते हेच तुम्हाला माहित नाही. हेच माहित नाही वचन दिलं कुठं कुठं. आठवत का काय? काही आठवत नाही. पहिलं वचन गर्भात असताना दिलं. 9 महिने 9 दिवस जेव्हा तुम्ही गर्भामध्ये होता, पिंड तयार झाल्यानंतर आत्मा त्या पिंडामध्ये घातल्यानंतर जन्म होण्याच्या अगोदर थोडा वेळ तुम्हाला भगवंताचं दर्शन आत गर्भामध्ये झालेलं असतं आणि स्वतः भगवंत तुम्हाला अनुग्रह देतात, दिव्य ज्ञान देतात आणि सांगतात बाळ तू आता चाललेला आहेस, मग मला विसरू नकोस, मी सांगितलेलं कार्य कर, नित्यनेमानं सगळे कार्य कर. त्यावेळेला तो आता जसं तुम्ही असं असं करता का नाही, असं असं होय का नाही, होय का नाही म्हणा काय होय का नाही, ते असं पकड असते स्थिर म्हणून असं करत सारखं लक लक वाटते. तसं ते ही आत बी तसंच असते. तेवढ्या पुरतं असं असं करते, नाही का मी तुला विसरणार नाही, का मी तुला विसरणार नाही. आणि जन्म होता क्षणी कोणाच्या वेळी ते रडायला लागते. मूल जन्माला आलेलं रडायला लागते मग. आणि ते रडायला लागल्यावर काय म्हणते, मी कवा मी कवा मी कवा. म्हणजे मी तसं म्हणलो नाही, मी कसं म्हणतो नाही नाही मी तसं म्हणलो, मी तुमची सेवा करायला का म्हणतो नाही म्हणलो. आता काय करायचं? आता नाही म्हणणार का औषध आहे का नाही. अनेक ठिकाणी वचन दिलेली असते. पहिला प्रवास तिथून होतो, म्हणजे देवाला खोटं बोलल्यापासून आपला प्रवास होतो. ते खोटं बोलण्याचा मरेपर्यंत चालतो. कुठपर्यंत चालतो? मरेपर्यंत. ती मरूच तर कोणाला काही खरं बिरं सांगत नाही का, कुठल्या गाडग्यात काय ठेवली, कुठल्या बँकेत काय ठेवली, कुणाच कोणाला थांगपत्ता लागू नये. आणि म्हणून गोष्टी वचनाच्या असतात, पक्क्या असतात. आणि इथं ही निश्चिम सेवा करणारी पतिव्रता आहे. माहीत असून सुद्धा पाणी नाही, ती पाणी आणण्यासाठी बाहेर चाललेले विचार करा. का बाहेर चालले असेल? नसलं पाणी तर निर्माण पाणी घेऊनच येऊ. हा हे साधी गोष्टी नसते. ते तुम्ही लय बारकी चिरक्यात वावरता त्यामुळे तुम्हाला त्यातलं काही गुमान कळत नाही. लयच बारकी चिरक्यात. कारण असा गाठ पडला का हाय गाय, असा गाठ पडला का हाय गाय. दुसरं काही नाही. तिथनं सुरुवात असते पहिल्या अपंगाला पाहिजे. मग काय त्याला आयुष्यभर ज्ञान मिळायचं, काय त्याला त्यात मिळवायचं. करू नका काही संत संगीत हा कशासाठी सांगितलं, ह्याच्यासाठी सांगितलं. म्हणजे होत नाही आपल्याला. कितीतरी अनुभव येतात साधू संतांच्या संगतीत. रात्र तुम्ही कथा झाल्यानंतर सगळे जेवला गेला, पुन्हा आचार्य आले, सगळे ते करायचं कार्यक्रम रात्रभर समोर, रात्रभर दिवस पहाटेपर्यंत चालू होता 5-6 वाजेपर्यंत. बाकीची बुवा मंडळ सगळे विश्रांतीला गेले, दोघं तिघं तेवढे तिथं झोपले. ते तिघांनी मात्र रात्रभर सगळी सेवा संपन्न केली. ते तिघांनी चांगली सेवा केली. मी 1 तास 2 तास झोपायचो, बाहेर येईल बघायला काय चालली काय. ते होत असताना मध्यंतरी पाऊस गाठलं, पावसाला घाटलं का ते कड्या उचला 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 म्हणले लगेच ते आवाज यायला लागले. म्हणजे काय झालं ते बाहेर आलेलं, ते परमेश्वर वगैरे होती सगळी पोरं. काय झालं पाऊस यायला लागला, त्या कड्या उचलून म्हणजे आत न्यायला लय पाऊस यायला. ते पोलीतून बाहेर आला
आणि बाहेर चाललो पटांगणामध्ये. त्याला वाटलं मी काहीतरी लगेच चाललो असेल. मग छत्री घ्या महाराज, पाऊस चालू आहे, छत्री घ्या. छत्री घेऊन चालत नाही बाळा. अहो तुम्ही भेजते म्हणले छत्री. अरे भेजायसाठीच मी चाललोय म्हणलं, आणि मी गेल्याशिवाय दम खाणार नाही, थांबणार नाही बाबा, तुला त्याचं काय गुमान माहित नाही. मग मला जावंच लागेल. आणि मग मी बघतो ती कसा येतो की म्हटलं. विचार करा परमेश्वरने बोललो का नाही बोललो, कसा येतो की बघतो. खोलीत महागारी यायची आधी समजतो. म्हणजे आता कसं करायचं काय, आता लावा कडे. आता काय 5 मिनिटात कड्या लगेच महागारी आणून लावायला, तेल गरम झालेलं होतं, परत त्या कड्या बसवायला. आता कसा येतोय, कसा येऊ शकतो. 2च मिनिटात बाहेर गेल्या आम्हाला माहित आहे, ते गणित माहित आहे. बाहेर गेलं का थांबावं लागते. कशाला आलाय ते पुढचं ओळख पडते. सगळं जागा थांबले. त्यांनी रात्री जे 3 जण होते त्यांनी ते सगळं दृश्य पाहिले. आणि परमेश्वर हे बोललेलं त्याला स्वतःला माहित आहे. मी हे बोललेलो गोष्टी, सांगायच्या गोष्टी कशा असतात. आता ह्यातून आमचा स्वार्थ काय व्हायचा आहे, पण तुमच्यासाठी महाप्रसाद करायचा आहे, त्याची व्यवस्था आहे, तो व्यवस्थित व्हावा, त्याच्यासाठीच हा गोष्टीचं नाही आम्हाला त्याचं काय स्वतःला. आणि मग इथं पाणी आणण्यासाठी सती अनुसूया चाललेली आहे. माहित आहे पाणी नाही तरी पण चाललेली. आपल्याला असून सुद्धा पाणी बरोबर मिळेल ही शंका. हात नाही तर काय, तुला देवा गेलं नाही तर काय, उठून घ्यायला येत नाही काय, एवढं काय ना वरून आलाय, अनेक चरण ऐकायला मिळते. पण असून सुद्धा पाणी मिळेल याची शाश्वती नाही. आम्हाला कुठं आमचं नाव कुठंतरी कोणाला चढतायचं, आम्हाला कुठं हे करायचं. तुम्हाला गोवा व्हायचं जावं, आम्हाला काय करायचं. पाणी आणायला चाललेली आहे. आणि ज्यावेळी सती अनुसूया पाणी आणण्यासाठी पुढे चाललेली आहे, गंगा नदी त्या ठिकाणी जी थांबलेली होती ती गुप्त रूपानं तिच्या मागे चालली आहे. सती अनुसूया तिच्या मागे चाललेली आहे. ती पुढे चालली, ही माग आहे. असे चालत 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 पुढे जात असताना थोडं पुढे गेल्यानंतर गंगा मातेनं दिव्य असं स्वरूप, स्त्रीचं, सुंदर अशा स्त्रीचं रूप धारण केलेलं आहे. आणि तिच्या पुढे उभा राहिला. आणि मग सती अनुसूया विचारत आहे गंगा मातेला, ते म्हणजे तुम्ही कोण आहात, तुम्हाला कधी पाहिलेलं नाही, तुम्ही कोण आहात, कुठून आलाय, काय उद्देश आहे, तुमचं नाव काय आहे, तुम्ही कोण आहात, अशी विचारपूस करू लागली. आणि विचारपूस केल्यानंतर गंगा मातेने सांगितलं, मी गंगा म्हटल्यानंतर आणि तुम्हाला भेट द्यायलाच आलेले असं म्हटल्यानंतर अत्यंत आनंद वाटला सती अनुसूयेला, की देवाधिक असणारे सगळे देव किंवा ऋषी मुनी जिच्या दर्शनासाठी धडपडतात, जिच्या स्नानानं सगळे पवित्र होतात, अशी गंगा आमच्याकडं आम्हाला भेटायला आलेली आणि अत्रे मुनींच्या दर्शनासाठी आलेले. ते म्हणजे मी गंगा कशासाठी आले, तर अत्रे मुनींच्या दर्शनासाठी आलेले. अनेक देवदेवता आलेल्या होत्या, म्हणजे अनेक नद्या आलेल्या होत्या, आणि मी सुद्धा त्यांच्या दर्शनासाठी आलेले, तुमच्या दोघांचं दर्शन व्हावं ह्याच्यासाठीच मी आलेले म्हटले. आणि मग खूप आनंद झालेला आहे सती अनुसूयाला. ही काही सामान्य गोष्ट नाही, हा काही सामान्य साक्षात्कार नाही, प्रत्यक्ष अनुभूती आहे. आणि मग आनंद वाटल्यानंतर मग गंगा मातेनं तिला विचारलेलं आहे, म्हणजे तुम्हाला काय हवं असेल ते मागा, मी आले तर तुम्हाला काय पाहिजे सांगा, मी तुम्हाला देते. आता ह्यांना काय पाहिजे होतं, पाणी, दुसरं काय पाहिजे.
तांबे घेऊन चाललेले पाणी आणायला. आता पाण्याशिवाय दुसरं काय? मला पाणी हवंय, कारण अत्री मुनींना तहान लागलेली आहे आणि त्यांनी मला पाणी आणायला सांगितलेलं आहे, म्हणून मला पाणी दे. मला काय दे? पाणी दे. ठीक आहे म्हणजे लगेच देते पाणी. त्याला पाणी द्यायची काय अवघड आहे? खान म्हणली खड्डा. ते पूर्वी आपली म्हणून होते ना, लात मारून तिथं पाणी काढे. तसं जिथं खड्डा पाडेल तिथं पाणी निर्माण व्हायला पाहिजे. जिथं खड्डा पाडेल तिथं पाड म्हणली खड्डा. खड्डा पाडला, छोटासा खड्डा पाडला, लगेच पाणी त्याच्यामध्ये लागलं. आणि मग पाणी लागलंय, आनंद झालाय. आणि सती अनुसया गंगा मातेला विचारायला लागलेले की तुम्ही कसं काय असं इकडं आलाय किंवा काय आहे? तर अत्री मुनींच्या दर्शनासाठी मी आलेले आहेच म्हणजे आलेले आहे त्यांच्या दर्शनासाठी आणि तुमचीही भेट घेण्यासाठी. तुझी पण सेवा खूप चांगली झालेली आहे आणि म्हणून करता दोघांच्या भेटीसाठी मी इथं आलेले आहे. आणि आवर्जून म्हणले तुझ्या भेटीसाठी आलेले. अत्री मुनींचं दर्शन तर होणारच, पण तुझ्या दर्शनासाठी मी आवर्जून आलेली आहे. ते म्हणजे माझ्या दर्शनासाठी काय म्हटलं? मग त्यावेळेला तिने सांगितलेले गंगा मातेने, ते म्हटले आमच्या ठिकाणी जे अनेक पापी लोक आलेले असतात, स्नान करून गेलेले असतात आणि त्यांचं जे पाप आमच्या ठिकाणी मिसळलेलं असतं, त्या पापाचं मार्जन होण्यासाठी, ते पाप संपण्यासाठी आम्हाला अतिशुद्ध असलेल्या पतिव्रतेचं दर्शन घ्यावं लागतं. पतिव्रतेच्या दर्शनाने आमची पापे संपतात. आणि म्हणून मी तुझ्या दर्शनासाठी आलेली आहे. माझी पाप संपावी या उद्देशाने मी आलेले आहे. आणि मग आता मग पुढचं सांगितलं सती अनुसूयेनं, ठीक आहे तुम्ही आलेला आहात, तर आता एक काम करा, आता माझं थोडं ऐका. मी काय ऐकायचं? मी आता पाणी घेऊन चाललेले पतिराजाला, तहान लागलेले, मी त्यांना पाणी देते, त्यांना पाणी पिऊ द्या. मग ते सुद्धा तुमची भेट घेण्यासाठी येतील. तुम्ही इथंच थांबा. तुम्ही काय करा? इथंच थांबा. कारण गंगाधर नदी म्हणत होते की मी आता निघते, तुमची भेट झाली, आता मी स्वस्थानाला निघून जाते. ते म्हणजे कसं नाही, आम्ही येऊच तर तुम्ही इथं थांबा. अत्रे मुलींना इथं येईपर्यंत तुम्ही थांबा. त्यामुळे गंगा नदी त्या ठिकाणी थांबावं लागलं. पाणी घेऊन दिलेलं आहे. पाणी दिल्यानंतर ते पाणी पाहिल्यानंतर अत्री मुनी विचार करू लागलेले आहेत. 100 वर्षे दुष्काळ पडलेला आहे, कुठं पाण्याचा थेंब नाही. तू पाणी आणलं कुठून? कुठून पाणी आणलं? सगळी झाड जळून गेली. तू पाणी आणलं कुठून? हे कुठं होतं पाणी? कुणाकडून मिळालं? हे कसं आणलं पाणी? असे प्रश्न विचारायला लागले ते. आता उत्तर काय द्यावं हा पेच पडला. का पेच पडला? जर हे सगळं वर्णन करावं तिनं, गंगा नदीनं काय जे सांगितले की पतिव्रतेला पाहिल्यानंतर माझी पापे संपतात, मी तुझ्या दर्शनासाठी इथे आले, हे सगळं जर सांगावं म्हटलं तर आपला अहंकार इथं निर्माण होईल. मग हे सांगून बी चालत नाही. नाही सांगावं तरी पण अडचण आहे. कारण पतिराज विचारतात म्हणजे त्यांना सांगणं तर भाग आहे, तर सांगावं तरी बी अडचण आली आहे आणि नाही सांगावं तरी पण अडचण आलेली. आता हे कशामुळे झालंय, कुणामुळे झालंय आणि कुठून मिळालंय हे पाणी, हे सांगायचं अवघड झालं. आणि ते विचार करू लागला. आता भगवंता तूच सोडव म्हणजे
माझी काय बुद्धी चालत नाही. म्हणजे बोलताना सुद्धा किती विचार करतात हे बघा. सहज बोलणं नसतं त्यांचं, खूप विचारांती बोलतात, विचार करून बोलतात. आणि मग सांगितलेलं आहे त्यांना की पाणी कुठून आणलं, काय आणलं, कसं मिळालं. मग त्यानं सांगितलं की हे पाणी भगवान शिवशंकराच्या कृपेमुळं आणि तुमच्या पुण्याईमुळं मिळालेलं आहे. बघा, स्वतःच काही येऊ दिलं का तिथं कुठं नाही. हे पाणी जे मिळालं ते पाणी मिळण्यासाठी भगवान शिवशंकराची कृपा आणि तुमची पुण्याई कारणीभूत आहे, म्हणून हे पाणी मिळाले. ते म्हणजे कसं म्हणले, म्हणून तर गंगा इथं आली आणि गंगा नदीने गंगेनेच मला हे पाणी दिले. गंगा इथं आले म्हटल्यानंतर अत्यंत आनंद वाटला अत्रि मुनींना. आणि कधी जाऊन दर्शन घेतोय, पाहतोय, असं त्यांना कुठे उत्कंठा लागली. मग सांगितल्यानंतर आनंद वाटला. खरंच का म्हणजे गंगा इथं आली, त्यांना सुद्धा खरं वाटेना. तू सांगते हे खरं सांगतेस का, म्हणजे खरंच गंगा इथं आली, तुम्हाला पाहायचं आहे का म्हणले. चला माझ्या बरोबर, मग मी खरंच सांगते. मग दोघेही त्या ठिकाणाहून चाललेले आहेत. गंगा नदीपाशी गंगेजवळ गेलेले आहेत आणि ती खड्डा जो होता त्या ठिकाणी गेलेले, पोचलेले आहेत. गंगेला पाहिल्यानंतर आनंद वाटलेला आहे अत्रि मुनींना, दोघांनाही आनंद झालेला आहे. आणि मग स्तुती करू लागलेले अत्रि मुनी आणि सती अनुसया, दोघं मिळून गंगा नदीची स्तुती करू लागले. आता आपल्याला स्तुती येते का ना, आपल्याला बघायला पाहिजे, स्तुती आपण पण करायला लागते. गंगे गंगे हर 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 गंगे, थोडंफार काय शिल्लक राहिलेलं असलं पाहतात ते सुद्धा संपाव याच्यासाठी आपण पण गंगा मातेची स्तुती केली. गंगा मातेची स्तुती केल्यानंतर गंगा मातेने आशीर्वाद दिलेला आहे दोघांनाही. आणि आता प्रस्थान करण्याची वेळ आलेली आहे, त्या ठिकाणाहून जाण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे
की आता मला निघावं लागते, माझ्या स्वस्थानाकडे निघावं लागते. आता मी जाते माझ्या स्वस्थानाला. असं म्हटल्यानंतर सती अनुसूयेला दुःख झालेलं आहे. आणि सती अनुसूया गंगा मातेला काय म्हणत आहे की तुम्ही इथं आला आणि तुम्ही आल्यानंतर मला काय म्हणाला, तुम्ही माझ्यासाठी आलेला आहात, आम्हा दोघांसाठी आलेला आहात, आमच्यासाठी आलेला आहात असं तुम्ही सांगितलं. म्हणजे आम्ही तुमचं आहे, तुम्ही आम्हाला आपले पण दिलं, तुम्ही हे आपलेच असं म्हटला, मग तुम्ही आमच्यासाठी आलेला आहात. आपलं म्हणता तुम्ही, आम्हाला आपलं म्हणता, आमचं म्हणता. मग आपलेपणा असेल तर आपल्या माणसाला सोडून जाते. तुम्ही जर आम्हाला आमचं म्हणत असाल, आपलं म्हणत असाल, तर मग आपल्या माणसाला आपण सोडून जातो का? मग तुम्ही कसं चाललाय? तर तुम्ही जाऊ नका, इथंच थांबा. कसं असते, जाणं सोपं असते, माघारी येणं सोपं नसते. पुंडलिकाला भेट द्यायला पंढरपूरला परमात्मा पांडुरंग आले आणि इथंच अडकले. गेल्यानंतर माघारी जाईल अशी काही गॅरंटी दिसते. तुम्ही सांगून आलाय आता असं गेलो ना, असं आलो तसा माघारी जायची लवकर गॅरंटी नसते. तुम्ही जाणार आहे निश्चित, काय बांधून थोडं तरी थांबणार नाही, पण वेळ निश्चित नसते. सर इथं सांगितलं त्याने, तुम्ही आमचं म्हणताय तर तुम्ही इथंच थांबलं पाहिजे. जर तुम्ही आपलं म्हणत असाल, आमचं म्हणत असाल आणि आमची खरंच पुण्य अशी की ज्या पुण्यासाठी अत्रि मुनीच्या तुम्ही आला इथं तपश्चर्येच्या, आमच्या सेवेच्या, जर आमची सेवा खरी असेल, त्याची पुण्य असेल, तर तुम्ही इथं थांबायचं. जर आपलं म्हणत असाल तर तुम्हाला जाता येणार नाही. हे गंगा माता तुम्ही इथंच थांबा असं ते म्हणालेले. ते पण साधी नाही गंगा माता. भगवान शंकराच्या टकोरीवर बसली म्हणजे ती सुद्धा काही साधी नाही. आणि सहजासहजी कोणाला काय प्रगट होणारी नाही. पण कळलं कसं असते, आढळणार आवाजा फायदा आहे, मग तो आपला तशा पद्धतीनं कधी कुठले काय प्रसंग येतात ते सांगता येत नसते आणि सहज कुठली गोष्ट देता येत नसते. विचार केलेला आता काय करायचं, आपण अडकून पडलो. आता यांचं प्रेम डावरून जाता येत नाही, पण जाता जाता एक बारकी परीक्षा घेऊन यांची उतरली परीक्षा तर थांब नाहीतर आपण आपल्या मार्गाला, ते त्यांच्या मार्गाला. आणि मग गंगा मातेने सांगितलेलं आहे, तुम्ही म्हणताय ते मान्य आहे, मी थांबायला तयार आहे, पण त्याच्यासाठी एक गोष्ट करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? सती अनुसूया, तुला एक गोष्ट करावी लागेल. म्हणजे काय करायचं सांगा. तू जी सेवा करून यांची पुण्य मिळवलेली आहेस, तुझी काय फुकट आहे काही हाजरी? मोकळे हेल्पडे चालवायचे का तुझं सुरेखा तयार नाही? आणि ते प्रत्येक हेल्पडे मध्ये तर काउंटिंग चालू असते. आणि मग ही जी पुण्य तुला भरपूर मिळालेली आहे, अनेक वर्ष तू सेवा करत आहेस त्याची, तुझ्या साठलेल्या पुण्य मधली 1 वर्षाची पुण्य मला जर तू देणार असली तर मी इथं थांब, अन्यथा मी काही इथे थांबत नाही. फुकट नाही. पण किती वेळा सांगतो मला, एवढे सुद्धा पुण्य कोण कोणाला फुकट देत नाही, काम कोणाचं फुकट पण करत नाही. कितीतरी वर्षाचा तुम्हाला मी गोष्ट सांगतो. अगदी घरातल्या माणसं असू कोण कोणाला थोडी सुद्धा पुण्य कोणी कोणाला देऊ शकत नसते. आणि इथं 1 वर्षाचं पुण्य मागितलं. बघा बघा, थांबायचं असलं ते पुण्य. पुण्य मागून माझी तुम्ही काय करणार आहे? काय तुम्हाला
हे होणार आहे का, तुम्हाला कमी येते का पुण्य? काय म्हणले तुम्ही माझ्या पुण्याने काय? तर म्हणले तुझ्या पुण्याचा मला अत्यंत उपयोग होतोय का, तर माझी पाप माझ्या ठिकाणी जे पापी लोकांची पाप निर्माण झाली ती संपतील. नुसत्या पतिव्रतेच्या दर्शनाने सुद्धा लाभ होतो. इतकं महात्म्य पतिव्रतेचं आहे चालते. तू तर श्रेष्ठ पतिव्रता आहेस, त्याचप्रमाणे साधना केलेली आहे, तपश्चर्या केलेली आहे, आणि म्हणून करता तुझं 1 वर्षाचं पुण्य मला द्यावं लागलं. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. चांगल्या कामासाठी पुण्य द्यायला तयार झाली सती अनुसूया, तयार झाली पुण्य द्यायला. ज्यांनी पुण्य मिळवलेलं असतं त्या स्वतःसाठी पुण्याचा कधी उपयोग करत नाही. ते चांगल्या कामासाठी जगाच्या कल्याणासाठीच पुण्य खर्च पडतात. आता गंगामाता तिथं थांबवायचे, जगताच्या कल्याणासाठीच थांबवायचे. यांचा काय स्वार्थ आहे? जगाच्या कल्याणासाठीच पुण्य खर्च करायचा. आणि मग 1 वर्षाची पुण्य द्यायला तयार झाली. मी 1 वर्षाची पुण्य देते, पण तुम्ही या ठिकाणी थांबलं पाहिजे, अखंडपणानं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. आणि मग गंगा नदीनं ते मान्य केलेलं आहे. सती अनुसूयेनं आपण त्या ठिकाणी पुण्य 1 वर्षाचं दिलेलं आहे. आता हे तर त्यांनी 1 वर्षाचं पुण्य दिलं, आम्ही तपश्चर्या करून पुण्य मिळवलं. पहिल्यांदा आमचं पुण्य खर्च करायची वेळ आली आमच्या मातोश्रीच्या वेळेला. ज्यावेळी आमच्या मातोश्रींचं वैकुंठ गमन झालं, महाराजांची सेवा खूप होती, पुण्य खूप होते, पण ह्यांची काही सेवा जास्त नसल्यामुळे तिथं पुढच्या ह्याला थोडा अडथळा लागायला लागला. गोळा बेरीज बसेना. जे मी कार्य सांगितलेलं होतं देवानं की मातोश्रींची सेवा जरी कमी असली तर तिला एक पुण्यकर्म स्वर्गामध्ये द्या. तुमच्या पूजेची फुलं आणण्याचं जे काम आहे ते हिला द्या, आणि तिथं राहू दे थोडे दिवस तुमच्या सेवेमध्ये. आणि दुसरं काय काम तिला लावू नका, फक्त फुलं तोडून आणायची पूजेला, एवढं काम तिला द्या असं सांगितलेलं होतं. ते काम देण्याचं मान्य केलं. तिथं मातोश्रीला थांबवण्यासाठी सगळ्या गोष्टी तयार केल्या, पण ती पुण्य कमी पडायला गेली. गोळा बेरीज होईना. तिथं थांबायसाठी जी पुण्याचा कोटा पाहिजे होता त्यांच्या सेवेत ते कमी पडायला लागला. म्हणजे बशी नाही, काय करायचं? एक गुंजभर सुद्धा पुण्य कोणाला देत नसते. आम्ही सांगितलं आमच्या मिळवलेल्या तपश्चर्येला किती खर्च पडेल तेवढं तिथं टाका, तिचा पोटा पूर्ण करा, आणि तिला ते काम द्यायचं आणि सेवा करू द्या तुमच्या सांगितलं. आणि मग आमच्यातील पुण्य खर्च टाकण्यासाठी जेवढे आम्ही त्याला सांगितलं दत्त भगवंताजवळ की तुम्ही त्यांना निरोप द्या, आमचं पुण्य टाका, खर्च काय हरकत नाही. त्यांना आश्चर्य वाटलं. कलियुगामध्ये स्वतःसाठी सेवा करणारे, भक्ती करणारे अनेक जण आहेत, पुण्य मिळवणारे, काहीतरी उद्देशाने सेवा करतात आणि कुठेतरी थोडं थोडं तुमचं पुण्य मिळवतात. इथं एवढं पुण्य मिळवून स्वतःचं पुण्य किती बी खर्च टाका म्हणतोय आईसाठी स्वतःच्या. मुलगा कसला आहे आम्हाला बघायचं असं नसते होत म्हणजे कुठं, पण हे घडलं कसं? खरंच असं होत असतं त्यांचा सुद्धा विश्वास बसेना. कारण तप साधना केल्या जातात, स्वतःच्या लौकिक अशा केल्या जातात, अनेक वर मिळवून, अनेक संपत्ती मिळवण्यासाठी, धनसंपदा मिळवण्यासाठी, लौकिक मान मिळवण्यासाठी, श्रेष्ठ पद मिळवण्यासाठी हे सगळे सेवा केल्या जातात. पण असं कुठं घडत नाही. हे घडते कसं? ते कसला महाराज आहे मला बघायला घेऊन लागते. तर महाराज इथं आता ते कुठं, महाराज कुठं? तुम्ही म्हणता हे जर महाराज कसा आणि पुन्हा आमचं काय करायचं?
पण त्यांना लिहिता बी येतं, आणता बी येतं. ते रात्री आपला विषय झालेला कथेमध्ये सूक्ष्म शरीर, सध्याचं शरीर दग्ध झालं अग्नीमध्ये, सूक्ष्म शरीर घेऊन गेलेले होते. तसं आम्हाला त्यांनी सांगितलं संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत तुमचं कामकाज आटपा गुरुवार दिवशी, 10ला विसरायचे का पुन्हा तुम्हाला काय करता येणार नाही. माघारी तिकडून वर्ण आणि 10ला विसरायचे बोला आम्हाला, बरोबर 10ला विसरायची आमची सुरू झाली. भोजन करून विसरायची सुरू झाली का सूक्ष्म शरीरात ते घेऊन गेले दाखवायचं. हाय असं असते, त्याच्यात काय बदल नसतो. जसं आता दिसते ना तसंच ते सूक्ष्म शरीर असतं. जसा फोटो आपला जसा आहे तसा दिसतो, तसे ते जसे आहे तसं ते शरीर असतं. ते असं तळ हातात ते घेऊन गेले. आणले म्हणजे तुम्हाला महाराज बघायला आले ते पुन्हा तिघे खुर्चीवर बसलेले ब्रह्मा विष्णू महेश तिघे खुर्चीवर बसलेले. 3 खुर्ची, तिथं 4थी खुर्ची नाही, 3 खुर्ची आहेत. आता घेऊन आले आणाई म्हणजे आले आता आणायला महाराजाला बसवा. इथं तुम्हाला मान करत नाही महाराजांचा. देवाला माहित असते महाराज म्हणजे गुरु. महाराज ही उपाधी वेगळी, गुरु ही उपाधी वेगळी, सद्गुरु उपाधी वेगळी. सद्गुरूचं महत्व देवादेवापेक्षा जास्त असतं आणि म्हणून करतात ते म्हणजे त्यांना खुर्ची नाही तरी बसवून सुटात आत आणायच्या. आणि खुर्ची कोण कोणाची सोडायला तयार होते आणि सोडले बसले बळकावले तर पुढं काय घ्या एकदा बळकावले पुन्हा काय खरं नाही. मी उठतो ना लय जाऊ वाटते मला ह्याच खुर्चीवर म्हणतात बस काय करायचं. त्याला पेच पडला. विचार करायला इकडे तिकडे जर कोण उठायचं, एक जण उठल्याशिवाय तर जागा होत नाही खुर्चीवर बसायची. पेच पडला. ती त्याच्या तोंडाकडे टाकली, ती त्याच्या तोंडाकडे टाकली. शेवटी सगळ्यात कनिष्ठ कोण आहे? ब्रह्मदेव. दत्त भगवंतांनी सांगितलं शेवट नंबर तुमच्यावर ठेवणार आहे म्हणजे आता कशाला हे कधी बघताय. मग पडते ना उठून हा म्हणून म्हणले. आता हे काय मोठं बाबा आहे, हे कशी उठणार आहे? बारक्यानंच उठावं लागतं. उठवलं कसं कोणी एखादा मोठा मनुष्य आला छोटा कार्यक्रम उठून चला त्यांना जागायला लागला कसं आहे ते काम तुम्हालाच उठावं लागतं. ब्रह्मदेवाने आपली स्वतःची खुर्ची सोडली, उभा राहिले, बसू द्या. मग आत्मनामचं सूक्ष्म शरीर त्यांच्या ब्रह्मदेवाच्या खुर्चीवर बसलेलं आहे. ह्या खुर्चीवर तुम्ही आता बसवले, ह्या खुर्चीचं काय तिथल्या वरच्या खुर्चीवर आम्ही बसून आले, हे खुर्चीचं काय गोष्टी करून बसले. मग तुम्ही ह्या खुर्च्या तयार केल्या. आधी तिथल्या खुर्चीवर बसले, पुन्हा केशवाने ह्या खुर्च्या तयार केल्या. त्या सगळ्या मस्त मंडळी अगोदर तिथं आम्हाला खुर्ची मिळाली आणि मग ते किती काय थोडा वेळ बसायला असते. लय बरं वाटते मी इथंच बसतो म्हणायची काही गोष्ट नाही. थोडा वेळ त्याचा मान ठेवून त्या ठिकाणी बसलो होतो आणि पुन्हा भगवंतांनी सांगितलं चला आपलं कार्य सांगितलेलं आहे. लगेच त्याला जागा खुर्ची करून त्याला बसा म्हणजे खुर्चीवर आम्ही सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि आमच्या स्वस्थानाला परत आलो आणि आमचं कार्य करायला लागलं. गोष्ट कशी आहे की पुण्य स्वतःच दुसऱ्यासाठी कोणी खर्च करत नाही. आम्ही पहिली पुण्य आमच्या मातोश्रीसाठी खर्च केली. त्याच्यानंतर माझं पुण्य खर्च करण्याची वेळ भक्तगणांसाठी आहे. भक्तगण शिष्यांसाठी. आता शिष्यांसाठी पुण्य कुठं खर्च टाकावं लागतं हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला सुखी करण्यासाठी आम्हाला फारसा खर्च टाकावा लागत नाही. काय नाही अडचण, किती बी संकट असू दे ते सुखी करण्यासाठी फारसं पुण्य खर्च टाकायचा काही विषय नाही. रोजच्या सेवेवर चालतं. पण काय अडधांडातले काय जाती लागल्या पिशाची उठल्या कुठे उठल्या ते हालायला तयार होतात. मला सोड जात नाही. मग तुला काय पाहिजे ते देतो मग तुला. मग ते म्हणजे आम्ही कटाळा घेऊ मग आम्हाला मोक्ष दे. आम्हाला नको आता आम्हाला कसलं सवय आम्हाला मोक्ष दे. आता त्याला मोक्ष द्यायचं म्हणजे तिथं पुण्य खर्च वरून देव सहज येत नाहीत ना. देवगण काही सहज येणार त्याला घेऊन जायला स्वतःला जायला नाही ना. स्वतःला तिकडे जाता येत नाही. मग देवगणाने यावं लागतं. मग त्यांना विनंती करायची असं आमचा भक्त सुखी होतोय ना टाका खायच्या ती मध्ये मध्ये पुढची मिटवायची पाहिजे.
पुढचं काय ह्याला काय सहज हे जागा पाहिजे त्याला पुण्य खर्च पडणार आहे म्हणजे पुणे टाकायचं आता कोण भक्त राहिला घरा ते राहिलं स्वर्गात केलेलं पुण्य खर्च पडायला त्याच्यासाठी टाका पुण्य खर्च किती पाहिजे पुण्य खर्च टाका काय काय भक्तांसाठी कितीतरी पुण्य आम्हाला खर्च टाकावा लागेल कितीतरी त्याचं मोजमाप त्याला आम्ही सांगितलं किती पाहिजे तुम्ही खर्च टाका पण त्याला सुखी करा आमचं गाडगं पुढे झालं त्याच्यासाठी पुन्हा आम्ही काय करायचं आम्हाला काय देव होईल सुद्धा काय करायचं फक्त आम्ही अखंड सेवा करणार आहे आणि जनतेच्या कल्याणासाठी सेवा करणार आहे फक्त तुम्ही ती सेवा विसरायची नाही हा एवढा भाग्याचा महत्वाचा असतो आणि म्हणून आज समाप्ती होते आणि ह्या वेळ बराच झालेला आहे आजचा समाप्तीचा दिवस आहे आता विनपूजन आपल्याला करायचं आहे शिवपुराणाची समाप्ती ग्रंथाची समाप्ती त्याचप्रमाणे आपल्या इतर बाकीच्या ग्रंथांची समाप्ती आणि सगळ्या ग्रंथांची आता आपण गुरुचरित्र ग्रंथ असेल या सगळ्या ग्रंथांची आपली समाप्ती आज होती विनापूजनाचा होणार विनापूजनाची तयारी तिकडे आला पूजन करून मी चालू शकतो तुम्ही जेव्हा तिकडे पूजन करून आणा लगेच आणा विनाकरण एक हे टाळ आपल्याला टाळ द्या तुम्ही जाऊ शिकवायला आपल्याला टाळ द्या पोरे बोल द्या कुठे पोरे पोरे बोलची ठिकाणी तिथे कोणतं करायला लाडू ठेवायचं तो आपण आवाज गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा पायात कडाव छान 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 आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान जेथे तुला वाहे झुळ झुळ गंगा जेथे तुला वाहे झुळ झुळ गंगा डोक्यावरी चांदोबा छान छान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान बेलपुष्पावरी शंकराची प्रीती बेलपुष्पावरी
प्रेमाची प्रीती शोभून दिसतोय छान शोभून दिसतोय छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान घेऊन रूप भिल्ली आली घेऊन रूप भिल्ली आली पर्वती दिसतोय छान 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 पर्वती दिसतोय छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान जगाच्या कल्याणा हल हल प्रचार जगाच्या कल्याणा हल हल प्रचार नीलकंठ शोभतो छान नीलकंठ शोभतो छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान हेलो खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे धेनुगाबाई सावळा जगदेती धेनुगाबाई सावळा जगदेती धेनुगाबाई सावळा जगदेती धेनुगाबाई गजावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे गजावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे धेनुगाबाई सावळा जगदेती धेनुगाबाई सावळा जगदेती धेनुगाबाई सावळा जगदेती धेनुगाबाई
मुकुंद मुरारी गाना वाजवी गाना वाजवी विनुती हारी कन्यावरी कांबरी हात मध्ये काठी तारीत असे कन्यावरी कांबरी हात मध्ये काठी तारीत असे रेणू ग बाई सावळा जगदेती रेणू ग बाई सावळा जगदेती रेणू ग बाई सावळा जगदेती रेणू ग बाई एक एक गवळाना एक गोपाळ एक गवळाना एक गोपाळ एक गवळाना एक गोपाळ एक गवळाना एक गोपाळ हाती धरुणी हाती धरुणी नाचती राज मंडळा कन्यावरी कांबरी हात मध्ये काठी तारीत असे कन्यावरी कांबरी हात मध्ये काठी तारीत असे रेणू ग बाई सावळा जगदेती रेणू ग बाई सावळा जगदेती रेणू ग बाई सावळा जगदेती रेणू ग बाई एक जनार्दनी राज मंडळात एक जनार्दनी राज मंडळ रचील आहे हे जिकडे पाव तिकडे आवे ब्रह्मची कोंडील जिकडे पाव तिकडे आवे ब्रह्मची कोंडील कन्यावरी कांबरी हात मध्ये काठी तारीत असे कन्यावरी कांबरी हात मध्ये काठी तारीत असे रेणू ग बाई सावळा जगदेती रेणू ग बाई सावळा जगदेती रेणू ग बाई सावळा जगदेती लोणी घागर भवनी येऊ कशी बाजार बावरले ग सावरले ग